नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची पोटभरची सखी। आज आपण ताकाचे प्रकार बघणार आहोत। पहिलं खोबऱ्याचं ताक, त्यासाठी लागणारे साहित्य 3 चमचे मी दही घेतले मिक्सरच्या भांड्यात, त्यात ओलं खोबरं घेतले, थोडंसं जिरे पावडर टाकली आहे, त्यात काळं मीठ घेतलं आहे, साधं मीठ घेतलं आहे, साखर घेतली, कोथिंबीर घेतली, पुदिन्याची पानं घेतलेत, 1 हिरवी मिरची घेतली, चार 5 बर्फाचे खडे घेतले। आता हे सगळं मिक्सरला आपण बारीक फिरवणार आहेत। ह्यात अर्धा ग्लास पाणी टाकायचं। ते इथे बसत नाही ना शेगड्यांवर। हे मिश्रण तुम्ही गाळून पण घेऊ शकता, पण असंही खूप छान लागतं ते। हे झालं आपलं खोबऱ्याचं ताक, खूप चविष्ट लागतं हे। दुसरं आपण काकडीचं ताक बघूया। त्यासाठी 1 काकडी घेतली आहे, तिचं साल काढून घेतलं आहे, हे ताक पण चवीला खूप छान लागतं। काकडी आपण बारीक चिरून घेतली, आता एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे। उन्हाळा सुरू झाला आहे, सगळ्यांना ताक खूप आवडतं। हे झाले आपले काकडीचे बारीक तुकडे, मिक्सरच्या भांड्यात टाकणार होते। 2 चमचे दही घेतलं, त्यात जिरे पावडर टाकली, काळं मीठ टाकले, साधं मीठ टाकले, साखर टाकले, 4 5 बर्फाचे खडे टाकले। हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि अर्धा ग्लास पाणी टाकून हे झालं आपलं काकडीचं ताक, खूप छान लागतं हे चवीला। आता आपण बीटचं ताक बघूया। बीटचं ताक पण खूप छान लागतं, दिसायलाही सुंदर दिसतं ते। बीट असं खाल्लं जात नाही आपल्याकडनं, त्यामुळे बीटाचं ताकही खूप छान लागतं। 1 बीट घेतलं आपण, त्याची साल काढून घेतली आहे, त्याचे बारीक तुकडे करूया आता आपण। 1 ग्लासला अर्धा बीट पुरेसं होतं। एका मिक्सरच्या भांड्यात आपण बीट घेतले, 2 चमचे दही टाकणार आहोत, जिऱ्याची पावडर, काळं मीठ, साधं मीठ, थोडीशी साखर, पुदिना, 3 4 बर्फाचे खडे। आता हे मिक्सरला फिरून घेणार आहोत आपण। ह्यातही आपण अर्धा ग्लास पाणी टाकून हे ताक खूप छान लागतं, दिसायलाही खूप सुंदर दिसतं, चवीलाही अप्रतिम आहे। हे झाले आपले ताकाचे प्रकार। तुम्ही सर्वांनीही करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा।